माझ्या घरामधला मी पहिला माणूस आहे, की ज्याला लिहिता वाचता येतं. बरं. हातातोंडाचा संघर्ष आणि त्याच्यामध्येच या माझ्या आधीच्या सगळ्यांचं जगणं चाललेलं होतं. मी थोडंफार लिहायला लागलो, म्हणजे आधी शिकलो थोडंफार आणि नंतर मी मगाशी म्हटलं तसं या कष्टकऱ्यांचं जगण्याचं कुठेतरी ज्वारी काढताना आमचा शेतकरी भलरी म्हणायचा. ती हो. मनात म्हणजे असं असं वाटायचं, की अरे, अंगाला सगळा चिकटा लागलाय तो, हं. ज्वारीवरती चिकटा असतो तो. ते बल्हारी गाणं पण हां, तुमचं ते आहे. ती भलरी म्हणतोय. हं. कुठून येत असेल याला? बरोबर. माझी आजी जात्यावरती ती दगडाचं जातं ओढताना जातं ओवी म्हणते. माझे वडील मोठेवरती गाणी म्हणतायत. मी म्हटलं आपण काहीतरी लिहू शकतोय. मग ते उगीच काहीतरी लिहायचं. त्याला कविता म्हणायची, गाणं म्हणायचं का रडगाणं म्हणायचं माहिती नाही. हं, हं, हं. उगीच काहीतरी लिहायचं म्हणून आहे ना, शाळेच्याच वयांच्या शेवटच्या बाजूला बाकीचे काहीतरी लिहायचे वेगळंच. पण आमच्या काळात मी आपलं कविता वगैरे बसवून काहीतरी लिहायचो. आणि ती लिहायला सुरुवात केली. थोडं-थोडं, मोडकं-तोडकं लिहायला लागलो. आणि तुम्ही ज्या सासवडचा उल्लेख केलात, तर ते आचार्य अत्रे साहित्य संमेलन आपल्या सासवडमधल्या कऱ्हा नदीच्या काठावरचं कऱ्हामाईच्या मंदिरामध्ये भरायचं. मी थोडंसं बोलायला शिकलो होतो. कुठेतरी एखाद्या कार्यक्रमात गेलो, की एखाद दुसरी कविता म्हणायचो, काहीतरी करायचो. म्हणजे ती कविता मी त्याला खूप आज धाडसारी कविता म्हणतोय. खरं तर त्या बरोबर. कविता नव्हत्या. हं, हं. पंचलाईनच्या ओळी असायच्या, टाळ्या-शिट्ट्या मिळाल्या पाहिजेत, वन्स मोर झालं पाहिजे, मी हं. फेमस झालो पाहिजे वगैरे ते ते सगळं होतं. त्यात तशा काळामध्ये 1998च्या दरम्यानचा काळ आहे तो. अ, मला कळलं, की सासवडला साहित्य संमेलन आहे आणि तिथं महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध साहित्यिकांबरोबरीनं नवोदित साहित्यिकांना पण कवी संमेलनात संधी देतात. हं. तुम्हाला खरं सांगतो, मी माझ्या घरून 5 किलोमीटर सुप्यापर्यंत चालत आलो. तिथून मोरगावपर्यंत, जेजुरीपर्यंत मी त्या जीप गाडीला पाठीमागे लटकून आलो. तिथून कशानं तरी लटकत-लटकत त्या सासवडला आलो. तिथून उतरल्याच्या नंतर करामाई मंदिर शोधलं. हां. तिथं गेल्याच्या नंतर कवी संमेलनामध्ये कुणाकडं त्या कवी चिठ्ठ्या. संमेलनाचं नियोजन आहे, हं. ते पाहिलं आणि तिथं त्यांना नाव दिलं. मी हनुमंत चांदगुडे सुप्यावरून आलोय, मला कविता सादर करायची. त्या माणसानं नाही संधी दिली मला पहिल्या वर्षी. बरं. नाही दिली. रात्रभर जागलो. करामाई मंदिरात झोपलो. सकाळी उठलो. परत त्या जीप गाडीला लटकून माझं मी घरी. पुन्हा दुसरं वर्ष आलं. 13 ऑगस्टला संमेलन असतं. दुसऱ्या वर्षी म्हटलं, की जाऊ द्यात आता यावेळी जास्त माणसं होती किंवा आधी नावं दिली असतील. हं. आता थोडंसं लवकर जाऊ. हं, हं, हं. सकाळी लवकर गेलो. सगळी सत्र ऐकली. नाव सकाळी लवकर दिलं. दुसऱ्या वेळी पण कविता म्हणायला नाही संधी दिली. अच्छा. नाही दिली. 2 वर्ष झाले. म्हटलं आता तिसऱ्या वर्षी आपण काहीतरी डोकं लावायचं. मग तिसऱ्या वर्षी पुन्हा त्या संमेलनात आलो हं. आणि संमेलनात आल्याच्या नंतर म्हटलं डायरेक्ट मुख्य आयोजकांना भेटायचं. आता ते मध्ये जे आहेत ना, त्यांना नाही वाटत. त्यांच्या नादाला नाही लागायचं. डायरेक्ट आयोजकांना भेटायचं. गेलो आणि विजयदादा त्यांच्यासमोर उभं राहिले. मला म्हटले, "काय रे बाळा कुठनं आलायस?" म्हटलं, "सुप्यावरून." "गेल्या वर्षी पण आला होता ना?" "हो." हं. म्हटलं, "आलो होतं की." पण म्हटलं, "कविता सादर करायला नाही संधी दिली." हं. ते म्हटले, "माझ्याकडे नाव द्या." नाव पटकन दिलं आणि त्या तिसऱ्या वर्षी मला अत्रे संमेलनामध्ये कविता म्हणण्याची संधी मिळाली. मी अजूनही म्हणतोय, की त्यावेळच्या कविता या पंच लाईनच्या होत्या. हां. म्हणजे मी आज ज्या कविता लिहू नका म्हणून लोकांना सांगतोय, तसल्या त्यावेळेस. कविता मी त्यावेळेस लिहित होतो. तर मी त्यावेळेस मला संधी मिळाली आणि जी कविता म्हटलो, ती प्रचंड अशा टाळ्यांसह वन्स मोर झाली. वन्स मोर झाल्याच्या नंतर मी पुन्हा आगाऊपणा केला. मी म्हटलं, "मी काही एवढी एकच नाही कविता पाठ करून आलो." अजून पण केलेत. म्हटलं, "वन्स मोरला मी वेगळी कविता घेणार." काही जण म्हणायचे, "बरं, बरं, दुसरी म्हण." काही जण म्हणायचे, "ते नाही." मग दुसरी कविता म्हटलो. हं. दुसरी कविता वन्स मोर झाली. मी म्हटलं, "आता पण तोच नियम." पण हं. म्हटलं शेवटचा, की याच्यानंतर मी वन्स मोर कवितेला परत कविता म्हणणार नाही. कारण एका कवितेच्या बदल्यात मी 2 कविता म्हटलं होतं. हो. आणि तिसरी कविता तेवढ्या तोलामोलाची माझ्याकडे नव्हती. म्हणजे तिला मोलच नव्हतं, पण तिथं वन्स मोर होते म्हणून म्हणतोय मी. मग तिसरी कविता म्हटलो आणि लोकांचा एवढा तो गाजावाजा सुरू होता. मी आलो. मला स्टेजवरती बसायला पण संधी नव्हती. असं बाजूने गेलो पुन्हा पुढे येऊन बसलो. त्या पब्लिकमधल्या अनेकांच्या ओळखी झाल्या. अनेकांनी पहिल्यांदा माझ्याबरोबर सेल्फी काढले आणि हा सगळा प्रवास सुरू झाला.